थंडीच्या दिवसात प्रत्येकाच्या घरी आवर्जून बनवले जाणारे पौष्टिक असे मेथीचे लाडू आज आपण बनवणार आहोत। अजिबात कडू न लागणारे खमंग असे हे लाडू आपण अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत। नमस्कार, सोनल्स किचन ब्लॉग मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत। सर्वप्रथम मेथी पावडर बनवून घेऊया। इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे। कढई गरम झाल्यावर त्यामध्ये 25 ग्रॅम मेथी दाणे घालून घेतले। मेथी कडकडीत गरम होईपर्यंत भाजायची, जास्त लाल करायची नाही। इथे आपली मेथी छान भाजली गेली आहे। आता गॅसची फ्लेम बंद करते आणि थंड होण्यासाठी ठेवून देते। मेथी पूर्णपणे थंड झाल्यावरच आपल्याला याची मिक्सर मधून थोडीशी रवाळ पावडर करून घ्यायची आहे। या रेसिपीसाठी मी टोटल हे 200 ग्रॅम तूप घेतलं, त्यातलं 4 चमचे मेथी पावडर मध्ये घातलं। तूप व्यवस्थित मेथी पावडर मध्ये अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं। मेथी पावडर तुपात पूर्णपणे बुडाली पाहिजे इतकं तूप आपल्याला घालायचं। झाकण झाकून आपल्याला हे पीठ रात्रभर असंच ठेवायचंय आणि दुसऱ्या दिवशी लाडू बनवण्यासाठी वापरायचे। मेथीचे लाडू बनवायला घेऊयात। सर्वप्रथम कढईमध्ये 1 चमचा तूप घालून त्यामध्ये सुकामेवा भाजून घ्यायचा। इथे मी 50 ग्रॅम बदाम आणि 50 ग्रॅम काजू हलकेसे डाग येईपर्यंत भाजून घेतले। कुठलाही सुकामेवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या किंवा त्याचं प्रमाणही कमी जास्त करू शकता। मी घेतलेलं साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। आता उरलेल्या तुपात 50 ग्रॅम अक्रोड भाजून घेतले। ड्रायफ्रुट्स तुम्ही तूप न घालता कोरडे सुद्धा भाजून घेऊ शकता। त्याच कढाईमध्ये आता 25 ग्रॅम किसमिस आणि 25 ग्रॅम वॉटरमेलन सीड्स भाजून घेते। आणखी तूप घालायची गरज नाही, आता सर्व जिन्नस कोरडेच भाजायचे आहेत। त्यानंतर आता सीड्स भाजून घेते। हे 25 ग्रॅम घेतलेत। सर्व साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे। त्यानंतर आता 50 ग्रॅम अळीव भाजून घेते। तेही अगदी 2 मिनिटातच भाजून होतात। तडतड आवाज आला की परातीत काढून घ्यायचे। आता 100 ग्रॅम किसलेलं सुकं खोबरं घ्यायचं। गॅसची फ्लेम स्लोच असावी। सतत हलवत हे खोबरं हलक्याशा सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं। खूप जास्त पण लाल करायचं नाही। खोबरं अशा प्रकारे भाजून घेतल्यामुळे त्याचा वास येत नाही आणि लाडू जास्त दिवस टिकतात। आता हे जे खोबरं आहे तुम्ही पाहू शकता हलकंसं भाजून झालेलं आहे। आता काढून थंड व्हायला बाजूला ठेवते। त्याच कढईमध्ये आता डिंक तळून घेऊयात। कढईमध्ये 4 चमचे तूप घालून त्यामध्ये थोडा थोडा डिंक तळून घ्यायचा। डिंक तुपात टाकताना तूप चांगलं कडकडीत गरम असायला हवं। नंतर फ्लेम कमी करा म्हणजे डिंक छान फुलून येतो। तुपात थोडा थोडा डिंकच तळून घ्यायचा आहे म्हणजे तो एकमेकांना चिकटत नाही। इथे मी 75 ग्रॅम डिंक घेतलाय। तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने डिंक छान फुलून झाला की काढून घ्यायचा। याच पद्धतीने सर्व डिंक तळून झालेलं आहे। हे पहा, लाडूसाठी मी इथे 250 ग्रॅम गव्हाचं पीठ घेतलंय। गव्हाचं पीठ आपल्याला स्लो टू मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचंय। लो टू मीडियम फ्लेमवर तुपावर पीठ छान फुलून येतं आणि त्याची चव खूप छान लागते। हे मी थोडंसं जाडसर लाडूसाठी जे पीठ वापरतात ते वापरलंय, पण तुम्ही नॉर्मल चपातीचं पीठ पण लाडू बनवण्यासाठी घेऊ शकता। असं थोडं थोडं तूप घालून पीठ भाजून घ्यायचंय। अशा प्रकारे चमच्याने गुठळ्या मोडत मोडत आपल्याला पीठ भाजून घ्यायचे। आता आणखी थोडं तूप घालते। तुम्ही बघू शकता आपलं जे पीठ आहे ते छान खमंग भाजलं गेलेलं आहे। आता प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवून देते। आता कढईमध्ये आणखी थोडं तूप घालून 50 ग्रॅम उडीद डाळीचं पीठ भाजून घेते। हे अगदी ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल, पण उडीद डाळीच्या पिठामुळे लाडूला छान चव येते म्हणून मी घातले। 1 वाटी उडीद डाळ कढाईमध्ये छान सोनेरी रंगावर भाजून घेतली आणि नंतर त्याची मिक्सरवर पावडर करून घेतली। उडीद डाळ आधीच भाजून घेतलेली होती त्यामुळे पीठ भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। उडीद डाळीचं पीठ पण छान खमंग भाजून झालंय। आता काढून घेते प्लेटमध्ये। खारीक फोडून त्यातल्या बिया काढून टाकल्या, नंतर बारीक तुकडे करून मिक्सरवर फिरून अशा प्रकारे पावडर करून घेतली। ड्रायफ्रुट्स पण थंड झालेले आहेत, आता ते सुद्धा मिक्सरवर फिरवून घेते। ड्रायफ्रुट्स खूप जास्त बारीक करायचे नाही आहेत आपल्याला, या पद्धतीने थोडे जाडसर ठेवायचे। आता किसमिस आणि सीड्स सुद्धा मिक्सरला थोडं फिरवून घेते। किसमिस घातल्यामुळे लाडूला बाइंडिंग यायला पण मदत होते। हे पण जाडसर फिरवून झाले। आता प्लेटमध्ये काढून घेते। आता डिंक जो तळून घेतला होता तोही मिक्सरला थोडं फिरवून घेते। याचबरोबर सुकं खोबरं पण घालते। दोन्ही एकत्र फिरवून घेते। हे खाली डिंक आहे आणि वर सुकं खोबरं आहे। डिंक हातानेच थोडा फोडून घेतला तरी चालेल।
किंवा एखाद्या पेल्याच्या सहाय्याने बारीक करायचा, पण मी मिक्सरवरच थोडंसं फिरवून जाडसर पावडर अशा प्रकारे करून घेते. सुकं खोबरं सुद्धा जर तुम्हाला असंच आवडत असेल तर हाताने थोडंसं चुरून पण घालू शकता. आता तयार केलेलं सर्व साहित्य मोठ्या परातीमध्ये मिक्स करून घेऊयात. आधी भाजलेलं गहू आणि उडीद डाळीचं पीठ घेतलं, त्यानंतर सुक्या मेव्याची जी पावडर करून घेतली होती ती घातली, त्यानंतर खारीक पावडर, बारीक केलेला किसमिस आणि टरबूजच्या बिया, त्यानंतर डिंक आणि सुकं खोबरं, रोस्ट केलेले अळीव घातले, जायफळ पावडर आणि त्यानंतर वेलची पावडर आणि सुंठ पावडर. फक्त मेथी पावडर आपल्याला यामध्ये घालायची नाही आहे. बाकी सर्व साहित्य एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. यामध्ये तुम्ही तीळ भाजून घालू शकता, खसखस घालू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गोष्टींचा वापर यामध्ये करू शकता. आता हे छान या पद्धतीने हाताने मिक्स करून घ्यायचे आपल्याला. यात गव्हाचं पीठ 250 ग्रॅम आहे आणि उडीद डाळ पीठ 50 ग्रॅम आहे. आपल्याला तितकंच म्हणजे 300 ग्रॅम गूळ घ्यायचा आहे. कढाईमध्ये 1 चमचा तूप घालून त्यावर 300 ग्रॅम किसलेला गूळ घालायचा. स्लो टू मीडियम फ्लेमवर गूळ फक्त वितळवून घ्यायचा, पाक बनवायचा नाही आहे. गूळ अगदी बारीक किसलेला असेल ना तर 1 मिनिटामध्येच अशा प्रकारे मेल्ट होतो. गुळाला एक उकळी आली ना की गॅसची फ्लेम बंद करायची आणि यामध्येच मेथी पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. जी मेथी पावडर आदल्या दिवशी तुपात भिजवून ठेवली होती ना ती यामध्ये मिक्स करायची. पण घाई गडबडीत माझ्याकडून मेथी पावडर मिक्स करायची राहून गेली. मेल्ट केलेलं गूळ मी असंच परातीमध्ये ओतून घेतलं. तर मेथी पावडर मी आता मिक्स करते आहे. तर ही भिजवलेली मेथी पावडर ही पहा अशा प्रकारे छान भिजलेली आहे 1 दिवस. आता मी याला लाडूच्या मिश्रणामध्ये ओतून घेते. मिश्रण आता बऱ्यापैकी थंड झाले, त्यामुळे हातानेच मी सर्व काही एकत्र करून एकजीव करून घेते. आता आपण या मिश्रणाचे लाडू तयार करून घेऊयात. तुम्ही पाहू शकता छान बाइंडिंग येते याला. वरून सजावटीसाठी मी काजू लावते. लाडू अशा प्रकारे हातावर थोडा टॅप करायचा म्हणजे त्याचं तूप रिलीज होतं आणि लाडूला चकाकी येते. लाडूचं मिश्रण जर घट्टसर वाटत असेल तर एकदा मिक्सरला फिरवून घ्या, म्हणजे सैलसर होतं आणि लाडूला छान बाइंडिंग येतं. दुसरा लाडू पण तयार झाला. याच पद्धतीने आता सर्व लाडू तयार करून घेते. तर इथे मी सर्व लाडू तयार करून घेतले आहेत. तुम्ही बघू शकता मी दिलेल्या या प्रमाणामध्ये टोटल 40 लाडू तयार झाले. हे बघा किती मस्त दाणेदार लाडू तयार झालेत. नक्कीच करून पहा या पद्धतीने. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता व्हिडिओचा एंड करते. पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.